नमस्कार मंडळी. ठरलं तर मागचा सगळ्यात बेस्ट असा आजचा एपिसोड तुम्ही पाहत आहात, कारण आज फायनली नागराजचं सगळं सत्य रिव्हील झालेलं आहे आणि आज नागराजला अटक झालेली आहे. तर पाहत राहा, आता नागराज येते घरामध्ये मस्त असा बसलेला असतो निवांत, आणि आता घरामध्ये येतात पोलीस. आता पोलीस आल्यानंतर लगेचच पोलीस आल्यानंतर नागराज बघतो की पोलीस आलेत म्हणून, आणि जरा तो चकितच होतो की हे पोलीस कसं काय आलेत म्हणून. तिथं प्रतिमा त्यासुद्धा असतात. पोलीस म्हणतात की नागराज किल्ले, आणि म्हणतो की हो मीच आहे नागराज किल्लेदार, बोला म्हणून. आता पोलीस आतमध्ये येतात. आता पोलीस आल्यानंतर नागराज म्हणतो काय झालं, तर पोलीस म्हणतात तुम्ही रविराज किल्लेदार यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे आणि या आरोपाखाली आम्ही तुम्हाला अटक करतोय म्हणून. आता हे वाक्य ऐकल्यानंतर बापरे, सुमनला हे सगळं माहिती असतं, फक्त प्रतिमा त्याने एकदम शॉकच बसतो. नागराज पण घाबरतो, आणि इतक्यातच आपण पाहतोय सायली आणि अर्जुन सुद्धा पोलिसांच्या पाठोपाठ किल्लेदारांच्या घरामध्ये येतात. आणि बघा, आता नागराजचा चेहरा इतका पडलेला असतो, त्यालाही अनपेक्षित असा धक्का बसलेला असतो. आणि प्रेक्षकांनो, आज नागराजला फायनली अटक होणार आहे, पण रविराजांना या गोष्टीचा खूप त्रास होतो. आणि इथे आपल्याला हे सुद्धा पुढे दाखवणार आहेत की रविराज आणि सायलीचं नातं कसं बहरतं ते. आता बघा, नागराज म्हणतं एक मिनिट, तुम्ही काय बोलताय? हे मी माझ्या कुटुंबाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, असं कसं तुम्ही बोलू शकता? रविराज किल्लेदारला मी का मारेन? असं आता नागराज आगस्ताळेपणा करायला लागतो. तो म्हणतो की तो माझा सक्का भाऊ आहे, मी त्याला का मारेन? तुम्ही काय बोलताय हे सगळं? आता आपण पाहतो की रविराज सुद्धा तिथे येतात. आणि ते म्हणतात की इन्स्पेक्टर सावंत तुम्ही आणि इथे, आणि नक्कीच नागराजने काय तर करून ठेवलेलं दिसतंय, असं रविराज नागराजकडे बघून म्हणतात. पण त्यांना कल्पना नसते की एवढं मोठं सत्य असताना समजणार आहे म्हणून. नागराज म्हणतो दादा मी काही केलेलं नाही, मला कळत नाही हे काय बोलतायत ते, तू सांग ना यांना. अर्जुन म्हणतो इन्स्पेक्टर सावंतांना जे काही सांगायचं ते मी ऑलरेडी सांगितलंय. नागराज आणि म्हणतो की सिनियर, आणि तुलाही सांगतोय 22 वर्षांपूर्वी तुझा अपघाताचा मास्टर माइंड ज्याला आपण शोधत होतो ना, तो दुसरा तिसरा कुणी नसून नागराजच आहे म्हणून. आता हे ऐकल्यानंतर तर रविराजांना पहिल्यांदा तर याच्यावर विश्वासच बसत नाही, कारण अर्जुनने सांगितले असते की तो नागराजच आहे म्हणून, तो मास्टर माइंड. आता बराच वेळ म्युझिक वगैरे दाखवलेला आहे, आणि रविराज जे आहे तर ते नागराजकडे बघत असतात. अर्जुन म्हणतो की इन्स्पेक्टर सावंत या नागराजला अटक करा. आता रविराज म्हणतात नागराज मी हे सगळं काय ऐकतोय म्हणून. आता रविराजांचं म्हणल्यानंतर नागराज म्हणतो अरे मलाही कळत नाही, अरे हे काय बोलतायत ते, हे अर्जुन पोलिसांना घेऊन आला आणि पोलीस काहीही बोलतायत म्हणून. आणि नागराज म्हणतो की अर्जुन नक्की मस्करी करतोय, अर्जुन नक्की मस्करी करतोयस ना रे तू. आता पण अर्जुन सिरियस असतो. नागराज म्हणतो पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ही अशी जीवघेणी चेष्टा बरोबर नाही. आणि आता तर नाहीच अर्जुन, कारण बघतोयस ना तू सुमनची काय अवस्था झाली. ती सुमनकडून हात वगैरे करून बोलतो आणि म्हणतो की सुमनला जर काही असा कायचा त्रास वगैरे झाला तर. आता रविराज म्हणतात की नागराज, अर्जुन कधीही हातात पुरावा असल्याशिवाय खोटा आरोप करणार नाही. आता रविराजांनी पण चांगलं चोख उत्तर दिलं. आता आपण पाहतोय की नागराज येतो आणि म्हणतात दादा कसला कपाळाचा पुरावा, काय बोलतोय तो? तुमचा 22 वर्षांपूर्वी जो ॲक्सिडेंट केला तो महिपत शिकरेने स्वतः घडून आणला होता, तो त्याने गुन्हा कबूल केलाय, वहिनीच्या समोर त्यानं तो गुन्हा कबूल केलाय काय वहिनी? आता सायली म्हणते हो केला होता ना, केला होता त्याने गुन्हा कबूल, पण त्याचबरोबर त्याने हेही सांगितलं होतं की त्यानं तो अपघात करण्यासाठी त्याला कुणीतरी सुपारी दिलेली होती म्हणून. सायली हे आज चांगलीच तावातावात बोलत असते, आणि सायली म्हणते का ती सुपारी तुम्ही दिली होती नागराज काका. की नागराज सायलीकडे पळत जातो आणि म्हणतो की कशावरून कशावरून काही तुम्ही बोलणार आणि तुम्हाला काढतं दादा विश्वास ठेवल तुमच्यावरून. दादा यांचं अजिबात ऐकू नकोस, हे खोटारडेत एक नंबरचे, काही बोलतायत हे दोघं जण. आता अर्जुन सायलीवरतीच डाव उलटवायचा प्रयत्न नागराज करतो आणि म्हणतो की मला माहीत नाही का, पण पहिल्यापासूनच या दोघांचा राग आहे माझ्यावरती. आता प्रतिमा त्या म्हणतात का माहीत नाही, तुम्ही सुमनला मारहाण करत होतात प्रतिमा, तुम्ही सुमनला मारहाण करत होतात भाऊजी, आणि म्हणून सगळ्यांचा तुमच्यावर राग आहे. आणि मला आत्ता कळतंय की तुमची पापं एवढ्यावरच थांबलेली नाहीत. आता असं म्हणल्यानंतर प्रतिमा त्यासुद्धा बोलतात ना. नागराज म्हणतो वहिनी म्हणजे तू सुद्धा, अगं मी ऐकून घे ना मी काय सांगतोय ते. आता रविराज म्हणतात थांब नागराज तू खूप बोलतोयस म्हणून. आणि म्हणतात की इन्स्पेक्टर सावंत आणि अर्जुन तुमच्या दोघांना असं का वाटतंय की आमच्या अपघाताच्या मागे नागराजचाच हात आहे म्हणून. असं आता रविराज विचारायला लागतात. तुमच्या हातामध्ये असं काय आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला नागराजला अटक करावी असं वाटते म्हणून. अर्जुन म्हणतो सिनियर मी सांगतो थांब जरा म्हणून.
आणि म्हणतो की नागराज काका मैपत कारण अजूनही हा नागराज जो आहे ना तर त्या मैपतच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि हे मला माहिती होतं. आणि आता अर्जुन तो प्रसंग आठवायला लागतो ज्यावेळेस अर्जुनचा ॲक्सिडेंट जातो मैपतसोबत तिची हाणामारी झाल्यानंतर. जेव्हा अर्जुन पोलीस स्टेशनला पोहोचलेला असतो त्यावेळेस नागराजसुद्धा तिथे येतो आणि इन्व्हेस्टिगेशनमध्ये मैपत नागराजकडे बघून घाबरतो पण त्याचं नाव सांगत नाही. त्यानंतर काव्याने फोन ऐकलेला असतो की तिला पळून जाऊ देऊ नका, हात करकचून बांधून ठेवा तिचे, म्हणजे सुमनचे. आणि भूमीने तो व्हिडिओ नागराजच्या मोबाईलमध्ये पाहिलेला असतो जिथे सुमनला बांधून ठेवलेला आहे. हा व्हिडिओ नागराज पाहतो हे भूमीने बघून अर्जुन सायलीला सांगितलं असतं. आणि हे सगळा प्रकार जो आहे तर तो अर्जुन आता पोलिसांच्या समोर रविराजांना आणि एकदम सगळ्यांना सांगून टाकतो. आता बघा नागराजचे डोळे तर लगेच गरगर फिरायला लागते. पुढे अर्जुन हा सुद्धा सांगतो की नागराज काका गेले ते लोकेशनसुद्धा याच दिशेला होतं आणि तिथे सुमन काकूचा मोबाईलसुद्धा 1 सेकंदासाठी ऑन केला होता. आणि मग अर्जुनने तिथे दरवाजा तोडून सुमनला वाचवलेलं असतं आणि सुमन त्यावेळेसच सांगितलेलं असतं की मला यांनीच इथं किडनॅप करून ठेवले म्हणून. आता हे सगळं अर्जुन सांगत असतो. आता नागराज म्हणतो काही बोलताय का तुम्ही, काही खोटं बोलायचं का. आता सायली म्हणते आम्ही खोटं बोलत असू, ठीक आहे हरकत नाही, पण तुमची बायकोसुद्धा खोटं बोलते का. नागराज म्हणतो माझी बायको माझी बायको कशाला खोटे बोलेल, तिला सध्या काही कळत नाही आहे, तिचं डोसकं नाही आहे ठिकाण्यावर, असं नागराज म्हणत असतो. आता सगळेजण बघत राहतात ना नागराजकडे. नागराज म्हणतो 5 मिनटं पूर्वी बोललेलं तिच्या लक्षात राहत नाही आणि ती काय तुम्हाला सांगणार. आता सुमन येते आणि तवात म्हणते मला सगळं कळतंय, मला सगळं काही आठवतंय. सुमन पण आज जबरदस्त पेटून उठलेली आहे आणि हाचा संपूर्ण एपिसोड फक्त किल्लेदारांच्या घरातच दाखवला आहे. सुमन पुढे म्हणते आणि मी हे कधीही विसरणार नाही की मला मैपतने नाही तर तुम्ही किडनॅप केलेलं होतं म्हणून. आता प्रतिमा त्याने रविराज इतक्या शॉक झालेले असतात ना की आयुष्याचं त्यांच्या सगळ्यात मोठ्या सत्याचा उलगडा झालेला असतो. नागराज म्हणतो अरे हे काय बोलते इन्स्पेक्टर साहेब, हे काही बोलते सध्या, त्यामुळे हिच्यावरती अजिबात विश्वास ठेवू नकाच. नागराज आता स्वतःची बाजू पूर्णपणे मांडण्याचा प्रयत्न करतो. पुढे म्हणतो की मी सांगितलं ना की हिला डोक्यावर परिणाम झाला आणि हिला सायकॅट्रिकची ट्रीटमेंटसुद्धा सुरू आहे म्हणून. असं नागराज आता तावातावाने बोलतो आणि खिशातल्या गोळ्या काढून दाखवतो आणि म्हणतो हे बघा ह्या गोळ्या आम्ही देतोय तुला. आता ही काही बोलते. आता पोलीस ते गोळे घेतात. नागराज म्हणतो गेल्या 5-7 दिवसापासून काही बडबडते ती, काय चाललंय सुमन तुझं, काही बडबडतीस का तू, असं नागराज बोलत असतो. आता अर्जुन म्हणतो की सुमन काकूला काहीही झालेलं नाही आहे आणि रविराज म्हणतात अरे पण हे कसं शक्य आहे म्हणून. अरे डॉक्टर सुमितने स्वतः सुमनला चेक केलेलं होतं ना, असं कसं शक्य आहे. आणि हा तिला होणारा सगळा त्रास ट्रॉमामुळे आहे असंही त्या म्हणाल्या होत्या. आता हे सगळं रविराज बोलल्यानंतर सायली म्हणते की ते त्यांनी आमच्या विनंतीमुळे सांगितलं होतं रविराज काका. प्रतिमा त्या म्हणतात काय म्हणजे हा पण तुमचा प्लॅन होता. तर सायली म्हणते की हो, आम्ही अगोदरच डॉक्टर सुनीता यांना जाऊन भेटलो होतो. आणि मग आता सायली आठवून सांगते की त्यांनी डॉक्टर श्रद्धाच्या ज्या कलिग्ज असतात तर त्यांना भेटलेल्या असतात आणि म्हणालेल्या असतात की सुमन काकूच्या जीवाला धोका आहे म्हणून आपल्याला हा सगळा प्लॅन करावा लागतोय, तर प्लीज तुम्ही मला मदत करा. आणि हे सुद्धा सगळं आता सायली रविराज किल्लेदार यांना सगळं सांगते. हा नागराज बघा हा इतक्या रागाने ऐकत असतो आणि आता सुमनसुद्धा तिथेच उभी असते. सायली सांगते सुमन काकूंवरती कोणतेही उपचार सुरू नाही आहेत, या सगळ्या गोळ्या आहेत त्या विटॅमिनच्या आहेत. आता पोलीससुद्धा त्या गोळ्या बघतात आणि त्यांना कळते की विटॅमिनचेच आहेत असं इशाऱ्याने ते रविराजांना सांगतात. आता रविराज तर डोक्यालाच हात लावतात की बापरे हे सगळं हे असं आहे म्हणून. आणि नागराज लगेचच दात खाऊन म्हणतो की सुमन खोटं बोलीस तू माझ्याशी, असा लगेच रागाने चवताळून सुमनशी बोलतो दात खाऊन. आता नाटक केलंच माझ्याशी तू, तर सुमन म्हणते का नाटक काय फक्त तुम्हालाच करता येतं का, सभ्यपणाचं बोला ना. आता सुमनना एकदम फ्रेश मूडमध्ये आलेली आहे बोलायला. ती म्हणते की बायकोची काळजी असल्याचं नाटक, सख्या भावावरती प्रेम असल्याचं नाटक काय तुम्हालाच फक्त करायला येतं का. आता रविराज सुद्धा चिडलेले दाखवलेत इतके वेळ ते शांत असतात. आता सुमन म्हणते पण ही सगळी नाटकं आता तुमच्यावरतीच उलटतायत म्हणून. सोबत सुद्धा आता खूपच चांगली बोलायला लागली. आता रविराज म्हणतात अर्जुन तुला इन्व्हेस्टिगेशन सुरू करावं असं तुला का वाटलं. तर अर्जुन म्हणतो की मला डाऊट आला होता की सुमन काकूच्या तुझ्या अपघातामागे मला नागराजवरती डाऊट आला होता की याचाच हात असेल म्हणून. आता पोलीससुद्धा म्हणतात हे बघा रविराज सर, आम्हाला हा फक्त डाऊट नाही तर आता आम्हाला खात्रीसुद्धा झाली पुरावे बघितल्यामुळे की तुमच्या ॲक्सिडेंट मागं या तुमच्याच भावाचा हात आहे म्हणून. आता नागराज लगेचच म्हणायला लागतो पुरावा, कोणता पुरावा आहे कोणता पुरावा आहे तुमच्याकडे, दाखवा ना कोणता पुरावा आहे तो तुमच्याकडे. नागराजसुद्धा आता बोलतोय आता लगेचच अर्जुन म्हणतो की सिनियर नागराज काकाने स्वतः
स्वतः तो सुमन काकूच्या समोर तो ॲक्सिडेंट प्लॅन केल्याची कबुली दिलेली आहे म्हणून. आता अर्जुन असं सांगतो आणि पुढे म्हणतो की कारण त्याला पटलेलं होतं की सुमन काकूला काहीही कळत नाहीये, ती वेडी आहे. आता असं म्हणल्यानंतर नागराज सुमनकडे रागारागाने बघायला लागतो आणि लगेचच म्हणतो की वा वा सुमन, कसली शिक्षा देतेस ग तू मला, एवढी बोल ना, कसली शिक्षा देतेस असं सुमन असा नागराज म्हणतो. आणि पुढे म्हणतो की नाही, सांगून टाक ना, मी असं काय केलंय, ते काय चुकलंय माझं, सांग ना, मी पाया पडतो तुझ्या, सांग बाई सांग, काय चुकलंय माझं. आगस्ताळीपणा करायला सुरुवात करतो. आणि पुढे म्हणतो की एकदा दोनदा रागामध्ये मी तुला फटके मारले असतील वाईट साईड, पण तू माझ्याशी असं वाईट वागणार आहेस का तू, असं आता नागराज म्हणायला लागतो. आणि पुढे म्हणतो की आणि कोणाला मारलंय असं सांगतोस तू, की माझ्याच भावाला मीच मारलंय म्हणून, अगं असं कसं सांगतेस तू सुमन. आणि पुढे म्हणतो की रविराज किल्लेदारला मी मारलंय, असं आता खाली दोन पायावरती बसून वगैरे असं बोलायला लागतो गुडघे टेकून. आणि म्हणतो की रविराज किल्लेदार माझा भाऊ, नुसता माझा भाऊ नाहीये ग, तो दैवत आहे, तो माझं देव आहे तो माझा, आणि मी त्याला का मारेन असं नागराज सांगायला लागतो. सुमन तर आश्चर्यानेच बघते की बापरे, नागराज किती खालच्या लेवलपर्यंत खोटं बोलतोय ना, याची आता तिला खात्री पडली. आता नागराज म्हणतो सुमनला की का अशी वागतेस तू माझ्याशी नेमकी, म्हणजे आणि खोटं बोलून काय मिळतंय सुमन तुला. आता सुमन त्याचा शर्ट पकडते आणि म्हणते की खोटं बोलते मी, हे सगळं बोला ना, खोटं बोलते का, आणि हे सगळं खोटं आहे का. आता सुमन ही जी बोलत असते रविराज बघत राहतात. आता सुमन म्हणते की तुम्ही माझ्यासमोर हसत हसत निर्लज्जपणे अगदी सगळ्या पापांची कबुली दिली, हे सगळं खोटं आहे का. तर नागराज म्हणतो अरे जे पाप मी केलंच नाहीये त्याची कबूल मी का देईन, सांग ना. बापरे, नागराज खूप खालच्या लेवलपर्यंत खोटं बोलत आहे. आता अर्जुन म्हणतो कळेल, तुला लवकरच कळेल. आणि पुढे म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब, आता सुमन काकू खोटं बोलते की नागराज काका, हे आता पुराव्यांसकटच दाखवूयात आपण. आता रविराज अर्जुनकडे पाहत राहतात की नक्की कोणता पुरावा सादर करणार आहे. नागराज लगेच म्हणतो पुरावा करा ना सादर, करा पुरावा. आता बघा इन्स्पेक्टर साहेब काय करतात की मोबाईलमधला तो व्हिडिओ दाखवतात की त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट आपल्याला ऐकायला असतं की जाऊन सांग, जर कोणालाही सांगायचं आहे ते की मीच महिपतला किडनॅप करून ठेवलं होतं, आणि जाऊन सांग त्यांना की 22 वर्षापूर्वी रविराज किल्लेदारच्या फॅमिलीचा ॲक्सिडेंट मीच केलेला होता. आणि हा पुरावा पोलिसांच्या मोबाईलमध्ये असतो आणि ते दाखवत असतात. आता प्रतिमा तर तोंडाला साथ लावतात आणि नागराज म्हणत असतो की मीच आहे तो खरा मास्टर माइंड. आणि हे सगळं जे काही फोनमधलं रेकॉर्डिंग आहे तर ते आता पोलीस सगळ्यांच्या समोर दाखवतात. आणि बापरे, रविराजांना खूप मोठा धक्का बसलेला आहे आज. आता सगळ्यांनी तो व्हिडिओ बघितल्यानंतर नागराज म्हणतो फेक व्हिडिओ येतो, खोटा येतो व्हिडिओ, काही करता का तुम्ही असले फेक व्हिडिओ दाखवून, आणि फेक व्हिडिओ येतो, मी नाही येतो, माझा हा व्हिडिओच नाही आहे असं नागराज म्हणायला लागतो. आता सुमन म्हणते 100% खरा व्हिडिओ येतो, तुम्ही बोलत असताना मी स्वतः रेकॉर्ड केला हा व्हिडिओ. आता नागराज सुमनकडे रागाने बघायला लागतो ना की हिची आज एवढी हिंमत कशी काय वाढली आहे म्हणून. आणि सुमन खूप रडत असते, अक्षरशः डोक्याला हात लावलेला असतो. सायली तिला सावरत असते. नागराज म्हणत असतो खोटं आहे ते सगळं, हा फेक व्हिडिओ दादा, हे सगळं खोटं आहे, मी खरंच काही नाही केलेलं रे दादा, सगळे खोटं बोलतायत आणि मी तुझ्याशी का असं वागेन दादा. आता रविराज हळूहळू करून नागराजकडे येतात. नागराज म्हणत असतो दादा हे सगळं खोटं आहे, मी काही नाही केलं. आता इतक्या जोरात रविराज किल्लेदार थोबाडीत मारतात ना नागराजच्या की बापरे. आणि आता त्याचा शर्ट पकडतात आणि त्याला एकदम खणाखण 2-4 थोबाडीत मारतात. इतकं मारतात नागराजला, त्याची कॉलर पकडतात आणि त्यांना खरंच खूप दुःख पण झालेलं असतं आणि रागही आलेला असतो. ते म्हणत असतात की सख्खा भाऊ ना रे तू माझा, बोल ना, सख्खा भाऊ आहेस ना तू माझा. त्याचे केस वगैरे धरतात आणि म्हणतात की अरे बापासारखी माया केली रे मी तुझ्यावरती, अगदी बापासारखी माया केली रे. आणि आता ते रडत हे सगळं बोलत असतात. म्हणतात की अरे मी तुला किती जपलं अर्जुन, अरे म्हणतात की अर्जुन अरे आमचे आई बाबा गेले ना तेव्हा मी याची आई झालो रे, याचा बाप झालो, याचा मित्र झालो, याच्याशी सगळं. आता रविराज म्हणतात अरे स्वतःपेक्षा जास्त प्रेम मी तुझ्यावर केलं. तुझ्या कॉलेजमध्ये, तुझ्या शिक्षणावर, तुझ्या फसलेल्या आणि नसलेल्या प्रत्येक बिझनेसवरती मी लाखो रुपये खर्च केले. आणि या सुमनसारख्या मुलीबरोबर तुझं मी लग्न लावून दिलं. याचा बोल ना, कसला सूड उगवतोयस तू माझ्यावरती. म्हणून त्याला पुन्हा 2-3 मुसकाडीत मारतात. त्याला अक्षरशः आता नागराज आता रविराज जे आहेत ना खाली फेकून देतात. आता प्रतिमा आत्या म्हणतात आहो बस ना, नका इतका त्रास करून घेऊ. आता रविराज म्हणतात अगं मग मी काय करू सांग ना, काय करू मी, ओवाळू का याला. नागराज आता खाली जमिनीवर पडलेला असतो आणि रविराज म्हणतात की सांग ना, याचा काय आता ओवाळू का, याचा सत्कार करू सांग ना. म्हणून अक्षरशः त्याला लाद घालतात. आणि रविराज म्हणतात की फक्त त्यांनी अगं
प्रतिमा आपल्याच नाही तर आपल्या तन्वीचा सुद्धा जीव घ्यायचा याने प्रयत्न केला ग. आणि रविराज आता त्याला लाथांनी तुडवत असतात. पोलीस म्हणतात अहो नका तुम्ही त्यांना मारू. पोलीस तुम्ही नका तुम्ही कायदा हातात घेऊ. आता रविराज म्हणत असतात अरे त्या तन्वीने तर किती जीव लावला अरे तुझ्यावर. दिवसभर खेळून आली ना तर तू आल्याशिवाय जेवत नव्हती ती. तू आल्यावर तुझ्याकडून जेवायची आणि तुझ्याच मांडीवर खेळायची झोपायची. आजारी पडली ना तर फक्त तुझ्या हातूनच ते औषध घ्यायची रे माझी तन्वी. आणि तू त्याच्या बदल्यात मला एवढी मोठी शिक्षा दिलीस. आणि म्हणते की आणि मला असं वाटायचं की तू सुद्धा खूप मनापासून माझ्या तन्वीवरती प्रेम करतो असं मला वाटायचं. पण तू तर उलट्या काळजाचा निघालाच रे. असं म्हणून रविराज आता इतके रडायला लागतात. स्वतःच्याच तोंडाला हात लावतात, डोक्याला हात लावतात आणि खूप रडत असतात. बापरे, आज रविराजांचं हे रूप तर पहिल्यांदाच पाहिले. रविराज खूप रडत असतात. आता अर्जुन आणि प्रतिमा त्या आता रविराजांना सावरतात आणि तुम्ही बसा तुम्ही म्हणून सोफ्यावरती बसवतात. आता सुमन पळत जाऊन रविराजांना पाणी आणून देते. भाऊजी पाणी घ्या म्हणून. नागराज तिथंच लोळत पडलेला असतो. आता सगळेजण हे सगळं पाहत असतात. त्यांना खरंच रविराजांना आज खूप त्रास झालेला असतो. कारण शेवटी आज फायनली 22 वर्षापूर्वीचं सत्य रिव्हील झालेलं असतं आणि सगळ्यात मोठ्या सत्याचा उलगडा चाललेला. त्यामुळे रविराजांना खूप मनस्ताप झालेला असतो. आज त्यांचं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त केलेलं असतं त्यांच्या भावांनी. प्रतिमा त्या म्हणत असतात रविराजांना शांत व्हा तुम्ही, शांत व्हा. आता रविराज तिथं सोफ्यावर बसलेले इन्स्पेक्टरांना म्हणतात की इन्स्पेक्टर साहेब घेऊन जावा तुम्ही, याला घेऊन जावा. आता अर्जुन सुद्धा रविराजांची ह्या अवस्था बघून रडवेला झालेला असतो. रविराज म्हणत असतात इन्स्पेक्टर साहेब घेऊन जा याला, याच्या ना तोंड बघण्याची सुद्धा मला इच्छा नाही आहे. आता बघा नागराज उठण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो की दादा 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 खोटं नाही रे बोलत आहे मी हे सगळं. आणि म्हणतो की मी तर आजही विचार कर ना मी तन्वीशी का वागेन असा. रविराज म्हणतात घेऊन जा प्लीज इन्स्पेक्टर साहेब प्लीज. आता रविराज सुद्धा ओरडतात हा. आणि आपण पाहतो की अर्जुन आता नागराजला उठवतो, उठ म्हणून. आता त्याला उभा करतो, उठ म्हणून. आणि म्हणतो की तुझी सावली सुद्धा मी आता या घरावरती पडू देणार नाही. आणि म्हणतात की इन्स्पेक्टर सावंत चला याला अरेस्ट करा म्हणून. आता पोलीस नागराजला पकडतात. आता आणि म्हणतात की कॉन्स्टेबल म्हणतात की इन्स्पेक्टर सावंत कॉन्स्टेबलांना म्हणतात बेड्या ठोका. आणि नागराज म्हणत असतो दादा बघणार हे सगळं काय बोलतायत ते, हे खोटं बोलतायत दादा, मी काही केलं नाही रे दादा, हे सगळं काय चाललंय. अर्जुन जोरात ओरडतंय चुप म्हणून. नागराजला पता अर्जुन बोलूच देत नाही हा. आणि म्हणतो की चला घेऊन जा याला, घेऊन जा. नागराज ओरडत असतो दादा माझ्यावर विश्वास ठेव रे, हे सगळं खोटं बोलते ए दादा ऐक ना, ए दादा ऐक ना. आणि पोलीस अक्षरशः नागराजला खेचत घराच्या बाहेर घेऊन जातात. आणि इकडे रविराज त्याच्याकडे बघत सुद्धा नाहीत. आणि रविराजांना खरंच खूप त्रास होत असतो. प्रतिमा त्या सुमन दोघीही रडत असतात. आता सायली इमोशनल झालेली असते, अर्जुन रडवेला झालेला असतो. आता नागराजला पोलीस घेऊन जातात हा. आता अर्जुन रविराजांकडे येतो आणि त्यांच्या हातात हात दिलेला असतो आणि म्हणत असतो की सिनियर तू ठीक आहेस ना म्हणून. आणि आपण पाहतोय आता सुभेदारांच्या घरातला सीन. प्रतापराव म्हणत असतात कल्पनाताई नाग अर्जुन आणि सायली कुठे आहेत म्हणून. कल्पनाताई म्हणतात हो मी पण त्यांचीच वाट बघते. ते दोघंजण म्हणाले होते कुठल्या तर महत्त्वाच्या कामाला जात आहेत म्हणून, पण आज खूप उशीर झाला हो आणि जाताना दोघं खूप टेन्शनमध्ये आहेत असंही मला वाटत होतं. तुम्ही जर अर्जुनला फोन लावून बघा ना. आता प्रतापराव म्हणतात अगं येतील ना, ते कामासाठी गेलेत ना, मग येतील तू नको काळजी करूस. आता प्रिया हॉलमध्येच असतेत हा. आता प्रतापराव म्हणत असतात अगाने ते काही लहान आहेत काय येतील. कल्पनाताई म्हणतात नाही हो तरी पण माझ्या जीवाला ना खरंच खूप घोर लागलाय, तुम्ही तरी पण अर्जुनला फोन लावा ना. प्रतापराव म्हणतात हो आपण थोड्या वेळ त्यांची वाट बघूया आणि जर का ते नाही आले ना आपण त्यांना फोन लावूयात हा. आता प्रिया हे सगळं ऐकत असते हॉलमध्ये बसून. आणि आता बघा हा प्रियाला वाटतं की अरे हे दोघं जण उंडारायला कुठे गेले असतील, सुमनची चौकशी करायला गेले असतील बहुतेक हा. आणि पुढे म्हणतात की तिची जरा जास्तच काळजी यांना पडली. पुढे म्हणते जाऊ दे ना अर्जुन सायली माझ्याबद्दल काही तपास करत नाही येत ना, हेच खूप आहे माझ्यासाठी. आणि इकडे आपण पाहतो की लेदरच्या घरचा सीन. आता रविराज सांगत असतात मी कॉलेजला होतो ना तेव्हा माझे आईवडील गेले, तेव्हा मी वकिलीनंतर सुरू केली. मी फक्त पुराव्यांवरती विश्वास ठेवायचो, मग बाकी कशावर विश्वास ठेवत नव्हतो. म्हणजे बघ ना समोर जे चित्र दिसतं ना अगदी त्याच्यावर नाही तर अगदी त्याच्या आतल्या ज्या खुणा असतात ना तर इथपर्यंतचा मी ओळखायला शिकलो ग. मी खूप अभ्यास केला, मी खूप मेहनतीने केसेस लढवल्या, वकिली करून हे सगळं मी करत आलो. पण भावाच्या बाबतीत हे सगळं मी करायला विसरलो. फक्त मी वकील म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टींची पडताळणी केली. मी कॉलेजमध्ये असताना अर्जुन आमचे आईवडील गेले रे अर्जुन, असं आता रविराज दुःखाने सांगत असतात हा. आणि पुढे म्हणतात की नागराज ना तेव्हा शाळेत होता, खूप लहान होता तो, त्यावेळी मी त्याचे खूप लाड केले. त्याला काय हवं काय नको मी सगळं पाहिलं, त्याला प्रत्येक गोष्ट जी हवी ती दिली. पण त्याला चांगुलपणा शिकवायचाच मी विसरलो रे, तो राहिलाच. असं म्हणून आता रविराज रडायला लागतात. अर्जुनलाही वाईट वाटत असतं.
प्रतिमात्या म्हणतात नागराज भाऊजींनी का केलं असेल हे सगळं करून, काय मिळालं असेल त्यांना. आता असं म्हणल्यानंतर अर्जुनच्या लक्षात येतं. अर्जुन म्हणतो की हे सगळं आपल्याला नागराज काकांनी गुन्हा कबूल केल्यानंतर कळलंच आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये. आणि त्या व्हिडिओमध्ये तो स्पष्ट म्हणाला होता ना की हे सगळं करून सुद्धा त्याला तुझे पैसे मिळालेलेच नाही आहेत म्हणून. आता यावरती सुद्धा रविराज काहीच रिप्लाय देत नाहीत. आता अर्जुन म्हणतो की म्हणजे मला तरी वाटते की त्यानं हे सगळं तुझ्या प्रॉपर्टीसाठी केलं असेल म्हणून. आता असं अर्जुन म्हणतो. आता तरीही सुद्धा सगळेजण शांतच असतात, कारण त्यांना दुःखच इतकं झालेलं असतं ना की बस. आणि ठरलं तर मग आजचा हा मस्त असा एपिसोड आज इथेच संपलेला आहे. आणि आपण पाहतो की आता हे सगळेजण सुभेदारांच्या घरी आलेले आहेत. आणि अर्जुन म्हणत असतो की 22 वर्षापूर्वीच्या अपघाताचा मास्टर माइंड आम्ही शोधलाय. आता प्रतापराव म्हणतात आहे कोण तो. तर लगेच रविराज म्हणतात नागराज किल्लेदार. आणि हे सगळं प्रिया ऐकते आणि घाबरते ना. आणि आपण पाहतोय की साक्षी जी आहे तर ती मोबाईलवरती बातमी ऐकते की रविराज किल्लेदार यांचा भाऊ नागराज किल्लेदार यांना अटक करण्यात आली आहे असं ऐकतात. आता रविराज बघा हा स्वतःलाच कोंडून घेतात. सगळेजण दार वाजवत असतात. सिनियर म्हणून कुणीच दार उघडत नाही. आता सायली बाबा अशी हाक मारते आणि रविराज दार उघडतात. आता या मालिकांचं नातं नक्कीच पुढे सुधारणार. आता असं तर दाखवलेलं आहे. ठरलं तर मग उद्या आता जसा आजचा भाग इंटरेस्टिंग होता तसंच उद्याचा सुद्धा असणार आहे. त्यासाठी पाहत राहा माझ्यावरती सिरियल. आणि हो चॅनल अजिबात सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत टेक केअर. बाय.